to determine internal resistance of सेल. म्हणजेच प्रत्येक सेल जे आपण वापरतो त्या सेलला तिचा काय असतो, इंटरनल रेजिस्टन्स असतो. आणि हा जो इंटरनल रेजिस्टन्स असतो तो स्मॉल आर ना आपण दाखवतो बघा. तर हा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो दुसऱ्या मेथडने कुठल्या काढता येत नाही, आपल्याला पोटेन्शियोमीटर वापरूनच काढायला लागतो. आणि यासाठीचं सर्किट आपण आता काढूया. टू डिटरमाइन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल किंवा टू फाइंड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. मग इथं आपण परत मगासारखं ए बी ही पोटेन्शियोमीटर वायर काढूया. ए बी ही पोटेन्शियोमीटर काढली, वायर काढली. हे बाकीचं सर्किट इकडचं आहे तसंच आहे. हे तुम्हाला वेगळं दाखवण्यासाठी मी जरासं निळा कलर इकडचा वापरतोय. हे ए बी तुमची पोटेन्शियोमीटर वायर आहे. ही सेल आपली ड्रायव्हर सेल आहे. हिला ईच नाव देऊया आपण. हा की के. आता याला 2 की इकडे वापरणार म्हणून K1 म्हणूया. आणि याला हा रेहोस्टॅट. ईचं पॉझिटिव्ह एला जोडले तुम्ही. आता इथं बघा, हे जे मागचं आपलं पहिलं सर्किट होतं इंडिव्हिज्युअल सेल मेथड तेच आहे. फक्त या सेलच्या अक्रॉस आपण काय जोडणार आहे, आता रेजिस्टन्स बॉक्स जोडणार आहे. म्हणजे हे आपलं आहे तसं सर्किट आहे बघा. त्या इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आहे म्हणून या सेल बरोबर आपण हा छोटासा रेजिस्टन्स दाखवूया इंटरनल. म्हणजे हा रेजिस्टन्स ॲक्च्युली दिसत नसतो, पण आपण आता इथं दाखवला तो. त्यानंतर या सेलच्या अक्रॉस म्हणजे मागचं जे सर्किट आहे त्याच्याविषयी इथं काय वेगळं आहे, फक्त हा रेजिस्टन्स बॉक्स आहे. तर हा रेजिस्टन्स बॉक्स आपण इथं जोडलं आणि याला की काढूया दुसरी. या कीला नाव देऊया K2. रेजिस्टन्स बॉक्स आपण नेहमी कसा दाखवतो, बाण दाखवतो. बाणाचा अर्थ मी तुम्हाला काय सांगितलंय, व्हेरिएबल असतं ते, म्हणजे बदलू शकता तुम्ही त्याची किंमत. हे प्लस मायनस. तर सेलचा जो EMF आहे इथं याला आपण ई म्हणले त्यामुळे याला E1 म्हणूया. आणि या सेलचा हा आर स्मॉल आर इंटरनल रेजिस्टन्स आहे. आता ह्या कॉम्बिनेशनला आपण गॅल्व्हॅनोमीटरला जोडूया आणि हे जॉकी आणि याला म्हणूया पी. बघा सर्किट डायग्राम लक्षात आली का. ए बी ही पोटेन्शियोमीटर वायर आहे. हे बाकीचं सगळं आपलं सर्किट आहे तसं आहे. म्हणजे ई सेल काय निर्माण करणार आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट निर्माण करणार. ही K1 आपण नाव दिलं, 2 की आहेत म्हणून याला म्हणूया K1 आणि इथं याला म्हणूया K2. आता ही जी K2 की आहे, ही K2 की ज्यावेळी तुम्ही ओपन करणार त्यावेळी हे जे सर्किट आहे आपलं ते पहिलं जे सर्किट होतं आपलं बाय कनेक्टिंग द सेल सेपरेटली असं जे सर्किट आहे त्या सर्किट प्रमाणेच आहे. फक्त त्यात E1 आणि E2 अशा 2 आपण घेतल्या होत्या सेल्स. त्याच्याऐवजी इथं आता एकच सेल आहे. इथं आपण E1 जोडले आणि ते K1 आणि K2 अशा कीज होत्या. त्यातली K1 आणि K2 असं आपण K1 आणि K2 असे K2 नव्हे K1 आणि K2 अशा 2 कीज आहेत. त्यातली एक की घातली की एकच सर्किट आपल्या सेल सर्किटमध्ये येत होती. तशी आता इथं आपण काय म्हणूया, E2च्या ऐवजी आपण इथं आर जोडलाय बघा. आणि हा जो K2 आहे तो K2 ओपन करायचा. K2 ओपन केला याचा अर्थ रेजिस्टन्स बॉक्सचा काय संबंध नाहीत, हे सर्किटमध्ये नाही आहे. फक्त कोण आलं सर्किटमध्ये, आता E1 असं सर्किटमध्ये आलं, गॅल्व्हॅनोमीटर आलं आणि हे आपलं असं सर्किट पूर्ण झालं. मग आता हे पहिल्यांदा करंट आपण सुटेबल करंट सेंड केला आणि मग सारखंच आपण बॅलन्स पॉइंट मिळवला पी. बॅलन्स पॉइंट पी मिळवला की आपला आता काय होईल बघा, ह्या सेलचा EMF E1 मोजला जाईल. म्हणजे E1 इक्वल टू के, त्याला आपण पहिल्या
K2 ओपन आहे त्यावेळी त्याचा जो बॅलन्सिंग लेंथ आली त्याला L1 म्हणूया, म्हणजे AP ला म्हणूया L1, E1 इक्वल टू K L1. इथं बघा हा जो E1 आपण नुसतं सर्किटमध्ये जोडलं त्यावेळी L1 जी बॅलन्सिंग लेंथ आली तिनं काय मोजलं, आपला या सेलचा EMF मोजला, कारण आता सेलमधनं करंट वाहत नाही. ज्यावेळी K2 ही ओपन असणार आहे त्यावेळी हे वरचं सर्किट कम्प्लीट नाही आहे आणि त्यामुळे सेलमधनं करंट वाहत नाही, त्यामुळं ही जी L1 आहे ती पूर्ण त्या सेलचा EMF मोजते. याला म्हणा इक्वेशन 1. आता सर्किटमध्ये काय करायचं, K2 घालायची. K1 पण क्लोज आहे लक्षात घ्या. आता K2 की घातली आणि K1 पण ऑलरेडी घातलेलीच आहे. K2 की ज्यावेळी आपण घालणार त्यावेळी हे पूर्ण सर्किट होणार. बघा इथे या सर्किटला पण नाव दिलेलं आहे तुमच्या जर पुस्तकात तुम्ही बघितलं तर याला त्यांनी ABCD असे छोटे ABCD असं नाव दिले. म्हणजे हे जे सर्किट आहे ते कम्प्लीट होणार आणि हे जे सर्किट कम्प्लीट होणार त्यावेळी या सेलमधनं करंट वाहणार. मगाशी काय होतं, आपण असा E1 पर्यंत इथंपर्यंतच करंट वाहत होता, इथनं पुढं करंट वाहतच नव्हता. म्हणजे इथं ही काय आहे, ही सेल आहे तुमची. R जो आपण दाखवलाय तो R म्हणजे सर्किटमध्ये ॲक्च्युअली तो काय दिसत नसतो, आपण काढलाय तो R, म्हणजे ही सेल आहे पूर्ण. मग या सेलमधनं करंट वाहत नाही ज्यावेळी K2 ओपन असते त्यावेळी. म्हणजे असं हे सर्किट असतं. आणि इथं ज्यावेळी तुम्ही गॅल्व्हॅनोमीटर घालता त्यावेळी गॅल्व्हॅनोमीटर टच करता त्यावेळी सर्किट कम्प्लीट होतं आणि मग सर्किटमधनं E1 मधनं करंट वाहत नाही. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचं एक टोक कुठं आलंय, या E1च्या निगेटिव्हला, आणि गॅल्व्हॅनोमीटरचं दुसरं टोक हे Pला आलेलं असतं. म्हणजे सेलमधनं करंट वाहत नाही, त्यावेळी E1 ही कम्प्लीट मोजली गेली. पण ज्यावेळी आपण K2 क्लोज करतो त्यावेळी हे सर्किट कम्प्लीट झालं आणि हे सर्किट ज्यावेळी कम्प्लीट होतं त्यावेळी E1 आपल्याला पूर्ण मिळत नाही. तुम्ही जर 11वीतली थेरी काढून बघितलं तर इथं आपण ज्यावेळी या सेलमधनं करंट वाहतो त्यावेळी हा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो ओव्हरकम करून राहिलेला आपल्याला एनर्जी मिळते आणि राहिलेल्या एनर्जीलाच आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स किंवा टर्मिनल PD ऑफ सेल. आणि ही जी टर्मिनल PD आहे ती V न दाखवणार. आता इथं ज्यावेळी K2 क्लोज केलं त्यावेळी परत आपण बॅलन्स पॉईंट मिळवायचा आणि त्यावेळी जो बॅलन्स पॉईंट मिळतो त्या बॅलन्स पॉईंटला आपण म्हणूया P'. आणि हा जवळच मिळतो बघा. मगाशी AP हे L1 असेल तर आता AP' आपण म्हणूया L2. म्हणजे आता ही जी टर्मिनल PD आहे हे टर्मिनल PD V इक्वल टू काय येईल, K L2. यातला हा जो K आहे या K ला आपण काय नाव दिलं, K म्हणजेच काय आहे, इट इज पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट. आता या दोन्हींचा भागाकार करा. E1 भागिले V इक्वल टू L1 भागिले L2. याला म्हणूया इक्वेशन 3. आता आपण ओहम्स लॉ या पूर्ण सर्किटला अप्लाय करूया आणि ओहम्स लॉ जर कंप्लीट सर्किटला अप्लाय केला तर करंट I इज इक्वल टू कसं काढता येईल, E1 अपॉन रेजिस्टन्स. आपण यातलं सुटेबल काढायचं. ज्यावेळी K2 आपण क्लोज करतो त्यावेळी सुटेबल रेजिस्टन्स इथं काढायचा. ज्यावेळी K2 ओपन असतो त्यावेळी R कसा आहे ह्याचा विचार आपण केला नव्हता, पण K2 ज्यावेळी क्लोज करतो त्यावेळी R आपण सुटेबल काढलाय आणि तो R अपॉन R असा येणार. I इज इक्वल टू E1 अपॉन R. आता हा E1 इज इक्वल टू काय येणार बघा, R प्लस R आणि V इज इक्वल टू IR. हा दुसरा आला ओहम्स लॉचा. आणि मग या दोन्हींचा आपण भागाकार करूया. या दोन्हींचा भागाकार करा. आता E1 अपॉन V इज इक्वल टू काय येईल बघा, R प्लस R डिवायडेड बाय IR. इथलं हे
आता हा जो आय आहे तो कॅन्सल होईल, म्हणजे E1/V इज इक्वल टू R प्लस R अपॉन R. आता इथं या इक्वेशन 3 वरून काय आलं, E1/V इक्वल टू L1/L2. म्हणजेच आपण इक्वेशन 3 याला समजा इक्वेशन 4 म्हणलं तर फ्रॉम 3 and 4 असं म्हणू शकता तुम्ही. R प्लस R अपॉन R इज इक्वल टू L1/L2. R घ्या वर, म्हणजे R न भागा. 1 प्लस R अपॉन R, R गेलं, 1 राहिलं, R भागिले R इक्वल टू L1 भागिले L2. R अपॉन R इज इक्वल टू काय आलं मग, L1 भागिले L2. हे 1 आहे ते इकडं आलं, -1. आणि त्यामुळं R इज इक्वल टू L1 डिवाइडेड बाय L2 -1 इंटू R. किंवा R इक्वल टू कसं लिहिता येईल, हा L2 इकडं वर घेतला की L1 म्हणजे लसावी काढला, L1 वजा L2 भागिले L2 गुणिले R. या दोन्ही पैकी कुठलंही एक इक्वेशन लक्षात ठेवलं तरी चालेल, किंवा दोन्ही इक्वेशन लक्षात ठेवा. युजिंग दिस इक्वेशन यू कॅन डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स काढण्यासाठी आपण असं हे सर्किट वापरू शकतो पोटेन्शियोमीटरचं. आता हे जे पोटेन्शियोमीटर आहे, या पोटेन्शियोमीटरचे अजून काही ॲप्लिकेशन्स आहेत बघा, ते फक्त आपण मेन्शन करूया. तर पोटेन्शियोमीटर ॲज व्होल्टेज डिव्हायडर. म्हणजे हा जो पोटेन्शियोमीटर आहे तो पोटेन्शियोमीटर, its application, potentiometer can be used as voltage divider. जे आपण जे प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर मध्ये बघितलंय तसंच इथं आहे की हा जो लांबी जशी बदलते तसं त्याचं पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे पोटेन्शियल बदलतं. म्हणजे VAB किंवा VAP डायरेक्टली प्रपोर्शनल टू L या प्रिन्सिपलवरच हे व्होल्टेज डिव्हायडर अवलंबून आहे. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन या पोटेन्शियोमीटरचं आहे ऑडिओ कंट्रोल. म्हणजे कोणत्याही एखाद्या सिस्टीम मधलं ऑडिओ कंट्रोल आपल्याला करायचा या पोटेन्शियोमीटरनं करता येतो. आणि त्यानंतर तिसरा आहे पोटेन्शियोमीटर हा सेन्सर म्हणून वापरतात. पोटेन्शियोमीटर इज युज्ड ॲज सेन्सर. म्हणजे हा जो स्लायडिंग की जे आपले असते जॉकी, ती जॉकी आपण मुव्हिंग पार्ट्स ऑफ मशीनला वापरून सेन्सर म्हणून त्याला वापरू शकतो. आता पुढचं आपल्याला बघायचं आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. यातलं पहिलं ॲडव्हान्टेज जे आहे ते मगाशीच आपण ज्यावेळी R काढला त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी K2 ओपन असते त्यावेळी सर्किटमधनं या E1 मधनं करंट वाहत नाही. आणि E1 मधनं करंट वाहत नाही याचा अर्थ त्याचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो ओव्हरकम करावा लागत नाही. म्हणजे E1 कम्प्लीट मोजला जातो. म्हणजे ही जी पोटेन्शियोमीटर आहे, दिस पोटेन्शियोमीटर can measure टर्मिनल PD. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पण मोजतो तो. टर्मिनल PD ॲज वेल ॲज EMF ऑफ सेल. म्हणजे सेल्सचा EMF मोजण्यासाठी दुसरी कुठली मेथड तुम्ही वापरू शकत नाही. म्हणजे पोटेन्शियोमीटरच्या साहाय्यानेच तुम्ही EMF मोजू शकता. यातलं EMF मोजणं हे महत्वाचं आहे. म्हणजे पोटेन्शियोमीटर कॅन मेजर EMF ऑफ सेल. इट कॅनॉट बी मेजर्ड विथ द व्होल्टमीटर. व्होल्टमीटर ओनली मेजर्स टर्मिनल PD.
तर टर्मिनल प्रत्येक वेळी शब्द वापरायला पाहिजे असं काही नाही, नुसतं पीडी वापरू शकता. व्होल्टमीटर ओनली मेजर्स टर्मिनल पीडी किंवा पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतर ही जी पोटेन्शियोमीटर आहे हा जास्त सेन्सिटिव्ह आणि ॲक्युरेट आहे, म्हणजे ह्याची ॲक्युरसी कॅन बी इन्क्रीज्ड. कोणाची ॲक्युरसी? ॲक्युरसी ऑफ potentiometer can be increased by increasing its length. म्हणजे या पोटेन्शियोमीटरची ॲक्युरसी ही वाढवू शकता तुम्ही, आणि हे जास्त सेन्सिटिव्ह अँड ॲक्युरेट आहे कोणापेक्षा? व्होल्टमीटरपेक्षा. त्यानंतर इथं अगदी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स, व्हेरी स्मॉल पीडी कॅन बी मेजर्ड ॲक्युरेटली विथ पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटरच्या साहाय्यानं तुम्ही अगदी कमीत कमी पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही काढू शकता. स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स ॲक्युरेटली मोजू शकता. व्होल्टमीटरच्या साहाय्यानं तुम्ही मोजू शकत नाही. आणि चौथा आपण जो आत्ता ॲप्लिकेशन बघितलं ते की ह्या पोटेन्शियोमीटरच्या साहाय्यानं तुम्हाला काय काढता येतं? इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल कॅन बी मेजर्ड with पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटरच्या साहाय्यानं तुम्ही काय मोजू शकता? सेलचा इंटरनल रेजिस्टन्स मोजू शकता. हे 4 ॲडव्हान्टेजेस झाले. याचे डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत किंवा डिमेरिट्स पण आहेत म्हणूया. डिमेरिट्स काय बघा, तर हा जो व्होल्टमीटर आहे, तुम्ही व्होल्टमीटर बघितला असाल किंवा वापरला पण असाल मागच्या वर्षी, तर यात हा जो व्होल्टमीटर आहे, दिस व्होल्टमीटर इज पोर्टेबल. व्होल्टमीटर इज पोर्टेबल, बट पोटेन्शियोमीटर कसा असतो? 4 मीटर लांबीची वायर असणार आहे, ती एका वुडन बोर्डवर आपण फिक्स केल्या. असा वुडन बोर्ड, याच्यावर अशी 4 मीटर लांबीची वायर फिक्स केलेली, मग ते सर्किट सगळं. म्हणजे हे जे पोटेन्शियोमीटर आहे ते कसं आहे? बल्की आहे, इकडं तिकडं नेऊ शकत नाही आपण ते. त्यानंतर व्होल्टमीटरच्या साहाय्यानं ज्यावेळी आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजतो, दिस व्होल्टमीटर गिव्स डायरेक्ट रीडिंग आपल्याला डायरेक्ट त्याच्यावर मिळतं. स्केल असतं त्याच्यावर, त्या स्केलवर डायरेक्ट किती आहे व्होल्टेज, म्हणजे पोटेन्शियोमीटरचं नव्हे, पोटेन्शियल डिफरन्स किती आहे सर्किटमधलं, ते ह्या व्होल्टमीटरच्या साहाय्यानं आपण डायरेक्ट मोजू शकतो. बट पोटेन्शियोमीटर नीड्स कॅल्क्युलेशन. म्हणजे आता आपल्याला E1 काढायचं आहे किंवा E1/E2 काढायचं असेल तर कसं करायला पाहिजे? आपल्याला पहिल्यांदा L1 मोजायला पाहिजे, मग E2 साठी L2 मोजायला पाहिजे, मग E1/E2 = L1/L2 असं करून, किंवा त्यातला E2 तुम्हाला माहिती असेल तर E1 बरोबर L1/L2 गुणिले E2 असं करून तुम्ही काय करू शकता? E1 काढू शकता. म्हणजे या व्होल्टमीटरच्या साहाय्यानं डायरेक्ट तुम्हाला रीडिंग मिळतं, पण पोटेन्शियोमीटरच्या साहाय्यानं तुम्हाला डायरेक्ट रीडिंग काढता येत नाही. आणि दीज आर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर. जे 2 मार्काला तुम्हाला विचारू शकतात ॲडव्हान्टेजेस. आता आपण गॅल्व्हॅनोमीटर बघणार आहे. नाउ टुडे वी आर गोइंग टू स्टडी गॅल्व्हॅनोमीटर. Now galvanometer is a device. It is a device to detect current. The current
आहे की नाही सर्किटमध्ये वाहतो की नाही, मग अगदी स्मॉल जरी असला तरी या गॅल्व्हॅनोमीटरच्या सहाय्यानं तुम्ही काय करू शकता, करंट आहे की नाही हे बघण्यासाठी हा गॅल्व्हॅनोमीटर मोजतो, जोडतो आपण सर्किटमध्ये. गॅल्व्हॅनोमीटर हा करंट मोजण्यासाठी वापरत नाहीत, फक्त सर्किटमध्ये करंट वाहतो का नाही, आहे की नाही करंट हे बघण्यासाठी आपण गॅल्व्हॅनोमीटर वापरतो. तर हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे, हा गॅल्व्हॅनोमीटरचं आपल्याला कन्स्ट्रक्शन पण बघता येईल बघा. गॅल्व्हॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, तर देर इज अ हॉर्स शू टाईप मॅग्नेट. पण मी तुम्हाला पाठवल्यात त्यात हे सगळं आकृती वगैरे पाठवल्यात. तर हा हॉर्स शू टाईप असा मॅग्नेट असतो आणि या हॉर्स शू टाईप मॅग्नेट मध्ये सेंटरला एक रेक्टँग्युलर कॉईल पिवोट केलेली असते स्प्रिंगच्या साहाय्याने. ही जी रेक्टँग्युलर कॉईल आहे ती मी अशी सरळ काढली, तर सेंटरला ही वर एका स्प्रिंगच्या साहाय्यानं आणि खाली एका स्प्रिंगच्या साहाय्यानं ही पिवोट केलेली असते. एका स्प्रिंगमधनं करंट आत जातो आणि दुसऱ्या स्प्रिंगमधनं करंट बाहेर येतो. तर इथं ही जी कॉईल आहे ती ऍक्च्युली अशी असते बघा. याला आपण PQRS असं नाव देऊ शकतो. तर अशी ही जी कॉईल आहे, ही कॉईल इथं जसे आपण घड्याळाचे काटे आपले पिवोट केलेले असतात सेंटरला, घड्याळाचा हा जो काटे आहेत ते सेंटरला आपण फिक्स केलेलं असतं आणि त्या सेंटर भोवती फिरतात, तसे इथं हे सेंटरला एका वर एका स्प्रिंगच्या साहाय्याने आणि खाली एका स्प्रिंगच्या साहाय्याने ही कॉईल पिवोट केलेली असते. आणि या कॉईलला इथं वर असं स्केल आहे बघा इथं, आणि या कॉईललाच काय लावलेला असतो, पॉइंटर लावलेला असतो. आणि हा जो पॉइंटर आहे तो पॉइंटर काय मोजतो, डायरेक्ट डिफ्लेक्शन मोजतो. म्हणजे करंट आहे की नाही मोजण्यासाठी आपण हे वापरतो. तर हा जो पॉइंटर याला जोडलेला असतो त्या कॉईलला, तो काय करतो, डायरेक्ट सर्किटमध्ये किती आहे करंट हे तुम्हाला यात दर्शवतो. आता इथं हे हॉर्स शू टाईप मॅग्नेट जे आहेत, मॅग्नेटिक पोल पीसेस, हे कॉन्केव्ह पोल पीसेस आहेत आणि ह्याचं कारण वगैरे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. तर इथं असे हे जे कॉन्केव्ह पोल पीसेस, कॉन्केव्ह म्हणजे असे पोल पीसेस, असे काय म्हणूया आपण, सिलेंड्रिकली कॉन्केव्ह असे पोल पीसेस असतात. आणि या सिलेंड्रिकली कॉन्केव्ह पोल पीसेसमध्ये ही कॉईल काय केलेली आहे, सेंटरला फिक्स केलेली आहे. या कॉईलमधनं ज्यावेळी करंट वाहतो त्यावेळी कॉईलचं डिफ्लेक्शन होतं, त्यात रोटेटिंग टॉर्क तयार होतो आणि या टॉर्कमुळे कॉईल डिफ्लेक्ट होते आणि कॉईल डिफ्लेक्ट झाली की त्याला जोडलेला जो पॉइंटर आहे तो डिफ्लेक्ट होतो. आणि इथं हा जो डिफ्लेक्शन कॉईलमधला आहे त्याला जर थिटा म्हणलं आपण, डिफ्लेक्शन प्रोड्युस्ड इन द कॉईल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट आय. थिटा डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय. इथं हा जो स्केल आहे हे स्केल याच्यावर असं आहे आणि या स्केलवर तुम्हाला डायरेक्ट काय मिळतो, किती आहे करंट हे मिळतो. पॉइंटर, हॉर्सशू मॅग्नेट आणि ही रेक्टँग्युलर कॉईल, स्प्रिंग आणि इथं आयर्न कोअर पण असतं. हे सगळं आपण नंतर पण अजून एकदा बघणार आहे. म्हणजे इथं हा असा गोल आयर्न कोअर पण असतो. तुम्ही जर ज्यावेळी व्होल्ट मीटर किंवा ॲमीटर ज्यावेळी वापरणार आहे त्यावेळी हे सगळं तुम्हाला दिसतं बघा डोळ्याने. हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे तो पिवोटेड कॉईल टाईप आहे, पिवोटेड कॉईल टाईप गॅल्व्हॅनोमीटर. आणि अजून एक याचा प्रकार असतो सस्पेंडेड कॉईल टाईप. सस्पेंडेड कॉईल टाईप म्हणजे कॉईल अशी ही सस्पेंड केलेली असते सस्पेन्शन फायबरच्या साहाय्यानं. आणि ही जी कॉईल आहे ही एका आयर्न कोअर भोवती फिरत असते. हा सी जो आहे आयर्न कोअर असेल तर ही PQRS ही कॉईल तुमची या आयर्न कोअर भोवती रोटेट होऊ शकते. कधी, ज्यावेळी त्यातनं करंट वाहतो त्यावेळी. मग आता हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे, हा गॅल्व्हॅनोमीटर आपण करंट मोजण्यासाठी ज्यावेळी वापरतो त्यावेळी आपण त्याला म्हणतो ॲमीटर. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर ॲज ॲमीटर आपल्याला आता बघायचं आहे.
गॅलव्हॉन मीटर ॲज ॲमीटर. मग या गॅलव्हॉन मीटर ॲज ॲमीटरसाठी आपण काय काय कंडिशन्स असणार आहेत ॲमीटरसाठी ज्यावेळी आपण वापरणार त्यावेळी. तर ॲमीटर म्हणजे काय, तर करंट मोजण्यासाठी ज्यावेळी आपण गॅलव्हॉन मीटर वापरतो त्यावेळी त्याला म्हणणार आहे ॲमीटर. गॅलव्हॉन मीटरला त्यावेळी काय म्हणायचं, ॲमीटर. आणि हा मुव्हिंग कॉईल गॅलव्हॉन मीटर आहे म्हणून त्याला MCG असं म्हणू शकता, MCG ॲज ॲमीटर. मग यात बघा, हा जो ॲमीटर आहे तो नेहमी आपण सर्किटमध्ये कसा जोडतो, सिरीजमध्ये जोडायचा. म्हणजे ज्या 2 पॉईंटमधला करंट मोजायचा आहे त्या 2 पॉईंटमध्ये तुम्हाला हा ॲमीटर सिरीजमध्ये जोडला पाहिजे. आता ज्यावेळी तुम्ही सिरीजमध्ये जोडणार त्यावेळी आत्ताच आपण बघितलं की हा जो गॅलव्हॉन मीटर आहे, या गॅलव्हॉन मीटरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये त्याचा कॉईल आहे त्याची, आणि ही जी कॉईल आहे ती कंडक्टिंग वायरची बनलेली असते. कंडक्टिंग वायरची असणार आहे म्हणल्यावर त्याला काय असणार आहे, काहीतरी रेजिस्टन्स असणार आहे. त्या रेजिस्टन्सला आपण म्हणूया G गॅलव्हॉन मीटरचं. आता हा जो G आहे तो G ज्यावेळी तुम्ही सिरीजमध्ये जोडणार सर्किटमध्ये त्यावेळी जो करंट आपल्याला मोजायचा आहे तो करंट न मोजता गॅलव्हॉन मीटरचा रेजिस्टन्स ओव्हरकम करण्यासाठी काही करंट खर्ची पडणार, आणि जेवढा करंट तुम्हाला मोजायला पाहिजे तेवढा करंट त्या ॲमीटरकडून मोजला जाणार नाही. आणि म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, या ॲमीटरचा रेजिस्टन्स एकदम लहान असला पाहिजे. ॲमीटर must have किंवा should have very small resistance. Ammeter should have very small resistance because it is always connected in series with the circuit. सर्किटमध्ये ज्यावेळी सिरीजमध्ये जोडतो आपण त्यावेळी रेजिस्टन्सची बेरीज होते, आणि त्यामुळं या ॲमीटरचं जर एकदम लहान रेजिस्टन्स असेल, स्मॉल असेल, तरच तुम्हाला करंट ॲक्युरेट मोजता येईल. म्हणजे जर आयडियल तुम्ही ॲमीटर घेतलं, फॉर आयडियल ॲमीटर इट्स रेजिस्टन्स इज 0. जर एकदम आयडियल ॲमीटर तुम्हाला वापरायचं असेल तर त्याचा रेजिस्टन्स किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. पण प्रॅक्टिकली आपण काय म्हणूया, दिस ॲमीटर मस्ट हॅव स्मॉल रेजिस्टन्स. त्यानंतर ही जी गॅलव्हॉन मीटरची कॉईल आहे ती कंडक्टिंग वायरची बनलेली असते, ती एकदम डेलिकेट असते, एकदम नाजूक असते. त्यात जर एकदम जास्त करंट तुम्ही पाठवला तर त्याला काय होऊ शकतं, डॅमेज होऊ शकतं. म्हणजे या गॅलव्हॉन मीटरमधनं आपल्याला अगदी छोटा करंट पाठवायला पाहिजे, आणि राहिलेला करंट जो आहे तो एक बायपास त्याला मार्ग आपल्याला शोधून दिला पाहिजे. म्हणजे करंट तर आपल्याला पूर्ण मोजायचा आहे, पण तो सगळा पूर्ण करंट गॅलव्हॉन मीटरच्या कॉईलमध्ये आपल्याला पाठवायचा नाही, त्यासाठी एक बायपास मार्ग आपल्याला तयार करायचा आहे. आणि तिसरं एक कारण आहे की आपल्याला रेंज जर ॲमीटरची वाढवायची असेल तर आपल्याला या ॲमीटरला काय केलं पाहिजे, एक अजून बायपास मार्ग शोधून दिला पाहिजे. म्हणजे हे 3 जी कारणं आहेत, ही 3 कारणं कशी सर्व होतील, तर बाय कनेक्टिंग a very small resistance, by connecting a very small resistance, याला आपण नाव देऊया शंट, S म्हणूया, in parallel to the galvan meter coil, to the coil of galvan meter, we can convert it into ammeter. म्हणजे हे जे 3 मी कारणं सांगितली ती 3 कारणं तुम्ही लक्षात ठेवायची. By connecting a very small resistance called shunt in parallel to the coil of galvan meter, we can convert it into ammeter. मग आता हा जो सर्किट आहे बघा ॲमीटरचं ते तुम्ही असं काढू शकता. इथे आपण ही गॅलव्हॉन मीटर आहे म्हणूया. गॅलव्हॉन मीटरचा रेजिस्टन्स जो आहे तो G ने दाखवला, आणि याला पॅरलल
छोटासा शंट आपण जोडूया, याला एस म्हणा. अँड दिस इज युअर ॲमीटर. हा आहे तुमचा ॲमीटर. इथं करंट आय जो येणार आहे, तुम्ही मोजणार आहे, तो आय इकडं आहे तसा आय बाहेर पडेल. पण इथनं जाताना, या जी मधनं जाताना किती करंट जाईल? आय जी. आणि राहिलेला जो करंट आहे आय मधला, आय जी या जी मधनं गेला तर राहिलेला किती आहे म्हणूया? आय एस. हा एस मधनं जाईल. मग आपल्याला एस साठी एक्सप्रेशन शोधून काढायची. एस साठी आपल्याला एक्सप्रेशन शोधून काढायचं. आणि हे एस साठी एक्सप्रेशन शोधून काढण्यासाठी आपण ओहम्स लॉचाच उपयोग करूया. बाय युजिंग ओहम्स लॉ वी कॅन find out the value of shunt connected in parallel to the galvanometer coil. मग इथं बघा, हे दोन्ही पॅरलल असल्यामुळं या दोन्हीच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल आहे त्याला आपण म्हणूया व्ही जी इक्वल टू व्ही एस. पोटेन्शियल व्ही जी इक्वल टू पोटेन्शियल अक्रॉस पी डी अक्रॉस जी इक्वल टू पी डी अक्रॉस एस म्हणूया आपण. व्ही जी इक्वल टू व्ही एस. द व्ही इज इक्वल टू आय आर. मग आय किती आहे जी मधनं जाणारा? आय जी इंटू जी इक्वल टू आय एस इंटू एस. यातला हा जो करंट आहे आय, तो कसा घेता येईल? इथं किरचॉफ्स लॉ वापरला तुम्ही फर्स्ट तर आय करंट येतो आणि त्याचे दोन भागात डिव्हिजन झालं, आय जी प्लस आय एस. त्यामुळं आय एस इक्वल टू किती येईल? आय मायनस आय जी. म्हणजे हे इक्वेशन कसं होईल बघा. आता याला इक्वेशन 1 म्हणलं तर आय जी इंटू जी इक्वल टू आय एस इंटू एस, म्हणजे आय जी इंटू जी इक्वल टू आय मायनस आय जी इंटू एस. आपल्याला एस काढायचा आहे आणि त्यामुळं एस इक्वल टू डायरेक्ट तर तुम्हाला काढता येईल, एस इक्वल टू आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी. एस इक्वल टू आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी. Using this equation, you can find the value of shunt which is required to be connected in parallel with the galvanometer coil. आता इथं या इक्वेशन वरून आपल्याला आय जी ची पण किंमत काढता येईल बघा. आय जी हे इक्वेशन आय जी इंटू जी इक्वल टू आय इंटू एस मायनस आय जी इंटू एस. हे इक्वेशन आपण कंसाची फोड केली. आता हा जो आय जी आहे तो एकत्र घेऊया. आय जी इकडं घेतला तर काय होईल बघा, आय जी इंटू एस इकडं प्लस होणार, त्यामुळं आय जी कॉमन काढला, जी प्लस एस किंवा एस प्लस जी इक्वल टू आय इंटू एस. आणि त्यामुळं आय जी इक्वल टू आय इंटू एस अपॉन एस प्लस जी. आता हा आय जी झाला, याप्रमाणे आय एस पण काढता येईल. आणि इथं आय जी अपॉन आय जर घेतलं तर त्याला आपण म्हणणार आहे फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट flowing through galvanometer. Fraction of total current flowing through galvanometer त्याला आय जी अपॉन आय असं म्हणणार. मग आय जी अपॉन आय बरोबर काय येतं बघा, एस अपॉन एस प्लस जी. आय जी अपॉन आय इक्वल टू एस अपॉन एस प्लस सी. सिमिलरली आपण काय म्हणूया, आय एस अपॉन आय म्हणजे फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट फ्लोईंग थ्रू शंट. आता शंट मधनं जाणार. इथं काय करायचं, फक्त एसच्या ऐवजी जी आणि खाली आहे तसं म्हणजे जी अपॉन एस प्लस जी. युजिंग दिस इक्वेशन you can determine the fraction of total current flowing through galvanometer
अँड फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट फ्लोईंग थ्रू शंट हे काढू शकता तुम्ही.